नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी बनवायची आहे। सुरुवात करायची आहे। मूग घेतले जवळजवळ 1 वाटीभर, म्हणजे मोजाल तर 100 ग्रॅम मूग आहे। रात्रीच भिजवून ठेवलेले होते ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहे। त्यात आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे। मिरची तुम्ही चवीनुसार टाकू शकता, तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर मिरची तेवढी करू शकता। लसणाच्या पाकळ्या 4 घेतलाय, अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलाय आणि एक बीट घेतलेलं आहे। आपल्याला छान हे वाटून घ्यायचं आहे। मस्त अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। थोडंसं पाणी घालते आणि आपण छान अशी ही पेस्ट बनवून घेऊया। छान हे वाटून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। काढून घेऊया। आता आपल्याला याच्यात सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे। एक मध्यम आकाराचा कांदा आहे, छान असा बारीक कापून घ्यायचा। शिमला मिरची ही देखील मी अशी बारीक कापून घेतलेली आहे। पालक होता माझ्याकडे, पालक पण मी बारीक कापून घेतलाय असा। थोडासा मूठभर पालक होता, तो देखील कापून घेतलेला आहे। मक्याचे दाणे आहेत, बारीक असे छान वाफवून घेतलेत मी थोडे पाण्यामध्ये। आपल्याला टाकून घ्यायची आहे कोथिंबीर। 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे। 1 चमचा भरून मी लाल मिरची पावडर, आपल्याला टाकायचं आहे जिरा पावडर, धना पावडर 1 चमचा आणि छान असं मिक्स करून घेऊया। आता आपण हे सगळं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण यात टाकून घेऊया बेकिंग सोडा। बेकिंग पावडर पण टाकू शकता, म्हणजे आपला खाण्याचा सोडा पण टाकू शकता, पण मी टाकलेली आहे बेकिंग पावडर। मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण लगेचच ऑमलेट करायला घेऊया। मिक्स झालंय, आता आपण अगदी 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ। गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यात आपण टाकून घेतलंय थोडंसं तेल किंवा बटर देखील टाकू शकता तुम्ही। बटर, तेल किंवा तूप वगैरे असं टाकू शकता। आता आपण यात टाकायचं आहे थोडीशी मोहरी, तीळ, थोडी कढीपत्त्याची पानं मी अशी तोडून घेतले आणि आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे बॅटर। थोडीशी तीळ टाकून घेऊया वरून आणि झाकण ठेवून छान असं 2 मिनिट आपण वाफवून घेऊया। या पद्धतीने आपले हे छान असे ऑमलेट तयार झालेले आहेत। गॅस बंद करते। आता मी तुम्हाला सर्व एक प्लेट मध्ये काढून दाखवते। हेल्दी आणि टेस्टी अशी ही ऑमलेटची रेसिपी तयार झालेली आहे। एकदा रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।